न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शनी जयंतीच्या पावन निमित्तानं अंबिका मित्रमंडळ शिक्षण संस्था यांच्या वतीनं भव्य महाप्रसाद रक्तदान शिबिर आणि शनी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब विनायक पाटील आणि सचिव अमोल बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकारानं करण्यात आलाय। हा भव्य दिव्य कार्यक्रम शनी मंदिर बुरकुले हॉलच्या पाठीमागे सिडको नवीन नाशिक येथे पार पडला। सकाळपासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना सुरुवात झाली। रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला। महाप्रसादाची व्यवस्था उत्कृष्टपणे करण्यात आलेली होती, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। सायंकाळी शनी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन मोठ्या उत्साहात झालंय। यावेळी हरिभक्त परायण राजेंद्र महाराज तुपे यांच्या भक्तिपर प्रवचनानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। मूळ म्हणजे सोमवती अमावस्या आणि शैनेश्वर भगवंताचा जन्मोत्सव। हो, जयंती नाही बरं का, जन्मोत्सव। हा, बरेच ठिकाणी जयंती लिहितात। जन्मोत्सव हा शैनेश्वर भगवंताचा या ठिकाणी होतोय। बरोबर सूर्यास्ताच्या टायमाला भगवान शैनेश्वरांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि त्या अनुज्ञेने आपण हे प्रवचन, ही सेवा, हे ज्ञानदान सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी रात्री 11 वाजेपर्यंत चालणारा महाप्रसाद। हो, बाकीचे श्लोक आपल्याला समजत नाही, बाकीचे श्लोक समजत नाही, पण हा श्लोक आपला पाठ आहे। प्रसादे प्रसन्नतः प्रसादे सर्व दुःखाना हानी रसोपजायते। हो, तो श्लोक पाठ आहे। सकाळपासून महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे, रात्री 11 पर्यंत चालणार आहे। आणि हा शैनेश्वर मंदिर उपेंद्रनगर म्हणता येईल, गुरुकुल हॉलच्या पाठीमागे आमचे आदरणीय दादा म्हणजे बाळासाहेबजी पाटील, अमोल भाऊ पाटील यांच्या वतीने वर्गतचा हा दिवसभर असलेला कार्यक्रम, त्यानिमित्त असलेलं रक्तदान शिबिर आणि अनेक असे उत्सवाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात। मुळात अमोल भाऊला असा प्रश्न पडत असेल, कार्यक्रम तर आपण लोकांसाठी ठेवतो, पण लोक असं का करतात? ते अमोल भाऊंना माहित नाही का, या देवाला सगळेच घाबरतात। या देवाची ना प्रीतीपेक्षा भीती जास्त आहे। हो, भगवान शैनेश्वराची प्रीतीपेक्षा भीती जास्त आहे, पण ही भीती आपल्या मनामध्ये फक्त एकच आहे, एकच आहे, ते कोणाचंही काहीही वाईट करत नाही। त्यांच्याकडे ती वाईट करण्याची शक्ती पण नाही, वाईट करण्याची बुद्धी पण नाही, फक्त एकच आहे का भगवान शैनेश्वर जशाच तसे, कसे जशाच तसे, जसे केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती। त्यांच्या ओघवत्या वाणीनं उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिस्तबद्ध आयोजन, भक्तिभाव आणि सामाजिक जाणीवेचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला। या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती अमोल बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। त्यांनी पुढील काळातही अशाच प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनीश्वराय नमः। शनी जयंतीच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी शनी जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज सकाळपासून आपल्या प्रसादनगर गुरुकुल हॉल येथील मंदिरामध्ये शनी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। सकाळी दुग्धाभिषेक करून नंतर शनी याग या ठिकाणी करण्यात आला। शनी याग नंतर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। आतापर्यंत 36 रक्तदान या ठिकाणी शनी जयंतीचा औचित्य साधून केलेलं आहे। सर्वांचं मी अभिनंदन करतो। तसंच संपूर्ण सकाळी 10 वाजेपासून आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप चालू आहे। अतिशय उत्साहात सर्व भक्तगण या ठिकाणी प्रसाद येत आहे। अतिशय उत्साह या आजच्या दिवशी संचरलेला असतो आणि सालाबदाप्रमाणे याही वर्षी शनी जयंती आमचे संस्थेचे बाळासाहेब पाटील आणि आमच्या शनीश्वर प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होत असतो। पुन्हा एकदा सर्व भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा